दुर्दैवानं मराठा समाजात आजही काही समाजकंटक घुसून जरांगे पाटील आणि मराठ्यांनी उभे केलेल्या या आरक्षणाच्या चळवळीला पोखरू पाहत आहेत. जरांगे पाटलांना बदनाम करू पाहत आहेत. एकदम मोजकेच हाताच्या बोटावर मोजता येतील असे हे दलाल आहेत. गरजवंतांनी उभ्या केलेल्या या किल्ल्याला सुरुंग लावू पाहणारे हे सो कॉल्ड मराठे आणि यांच्या चुत्या शब्द वापरला मूर्खपणाबद्दल मला आज तुमच्यासोबत सविस्तर बोलायचं आहे. आणि हा व्हिडिओ फक्त गरजवंत मराठ्यांसाठी आहे. राजकीय मंडळींनी नाही बघितला तरी चालेल आणि बघायचा असेल तर आवर्जून बघा. बाकी मराठ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नीट समजून घ्या कशा प्रकारे छत्रपतींच्या आडून काळे कारनामे चालू आहेत यांचे ते. आणि पटलं तर सबस्क्राईब करा. जय शिवराय. मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला. आता तुम्हाला माहितच असेल, छत्रपती संभाजीनगरला एक पुरस्कृत मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे. कालच लिमका पिऊन ताई उठल्या होत्या उपोषणावरून, पुन्हा आणून बसवलं. याच संदर्भात काही नावं सांगतो, नीट कान देऊन ऐका. किशोर चव्हाण, रवींद्र बनसोड, शशिकांत शिरसाट, प्रवीण नागरे, माही सातारकर, राजश्री राठोड, हर्षवर्धन देशमुख, सूरज शेख, शाहिना, हिमानी शेख, गणेश पवार, दत्ता पंडित, जालिंदर जगताप, विकास सदावर्ते, जेसिका बांदर, संदीप आणि संभाजी जाधव, दीपक शेंबडे, अजूनही बरेच आहेत. यांच्या नावाची अशी चर्चा आहे की हे सगळे 30,000 रुपये प्रति महिना मजुरीवर कामाला ठेवलेले घरगडी आहेत. कोणाचे? तर छत्रपतींच्या नावाने उभ्या केलेल्या एका दुकानाचे. समाजाला बुंगवायपुरते समाजाचे कार्यकर्ते, पण प्रत्यक्षात दुकानात पळलेले घरगडी. दुकानाला नाव छत्रपती संभाजी महाराजांचं, काय तर म्हणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान. छत्रपतींना आदर्श मानून समाजकारण केलं असतं तर स्वागतार्ह होतं, पण आदर्श न मानता नुसता छत्रपतींचा वापर हा एक संतापजनक ट्रेंड झालाय राजकारणात. आणि याच ट्रेंडच्या आधारे जेमतेम 3-4 महिन्यापूर्वी उभारलेली ही संघटना प्रतिष्ठान नक्की काय आहे ते बघूयात. तर 26 मे 2024 म्हणजे 3 महिने 13 दिवसापूर्वी अस्तित्वात आलेलं हे प्रतिष्ठान. आणि या प्रतिष्ठानचे संस्थापक आहे बाळू आवारा. हे तेच आवारा बाळ आहे जे मध्यंतरी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर सिंधुदुर्गावर 16 फुटी महाराजांची मूर्ती घेऊन गेलं होतं. कसले येडे चाळे करत होतं न्यूज मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. कशासाठी? तर पाटलांचा जो सिंधुदुर्ग दौरा झाला, पाटील स्वतः महाराजांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणी जाऊन आले. याच दौऱ्यामुळे तळ कोकणात मराठ्यांचा प्रभाव तयार होईल या भीतीपोटी या दौऱ्याच्या आफ्टर इफेक्टला झाकवण्याच्या उद्देशाने हवाबाजी करायला हे आवारा बाळ छत्रपतींच्या 16 फुटी मूर्ती घेऊन गेलत. परंतु या प्रतिष्ठानच्या संस्थापक महोदयांना पोलीस प्रशासनाने तिथून हाकलून लावलं. विचारणा केल्यावर युक्तिवाद काय तर म्हणे मीच मूर्तिकार आहे. अबे, पुतळ्याचा साचा, कास्टिंगचं काम, मूर्तीचं मटेरियल, तळखडे, चौथरा, सगळ्याची एबीसीडी तरी तुला माहित आहे का? सॉरी, तुम्हाला. कधी म्हणे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कधी म्हणते मी नेता आहे, तर कधी म्हणते मी सामाजिक कार्यकर्ता आहे. नाही रे फाकड्या, मराठ्यांच्या लेखी तू तर दलालच. राजकीय दलाल, एक असा दलाल ज्याने 2 नंबरचे धंदे करून घरदार टॉप क्लास बांधलंय आणि आता समाज विकायला निघालेला. या साहेबांकडे किती गाड्या आहे माहित आहे तुम्हाला? तर फॉर्च्युनर, इंडिओवर, थार, व्हेर्ना, 2 स्विफ्ट डिझायर, 1 स्विफ्ट, या माझ्या माहितीतल्या गाड्या. अजूनही गाड्या आहेत म्हणे. आणि हे सगळं फार तर फार एका वर्षात. कसं मिळवलं? तर हे असंच दलाली करून, समाज वापरून. चला आता 3 महिने 13 दिवसापूर्वी उघडलेल्या या दुकानाचं प्रतिष्ठानचं संघटनेचं कार्य बघूया. हे दुकान संघटना कशासाठी? तर म्हणे न्याय, समता, सेवा आणि संधी देण्यासाठी काम करणार. 2-4 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवडले, 1-2 शाखा, 20-25 लाख रुपये खर्च करून छत्रपती संभाजीनगरला संघटनेचं उद्घाटन केलं. आणि इकडे नांदेडला सुद्धा 15 लाख रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली. चटचट 2-3 वेळा राठोड, उमरे, जे काय असेल ते, या मॅडमचं उपोषण, ही अशी एकंदरीत नकली वातावरण निर्मिती करून पद्धतशीर कार्यक्रम चालवला. आणि प्रत्येक उपोषणाच्या कार्यक्रमातल्या प्रत्येक मागणीला स्वतः फडणवीसांनी फोनवरून ऍड्रेस केलं. शिष्टमंडळ पाठवून संघटनेच्या मागण्या मान्यही झाल्या. अशी ही 100% यशस्वी संघटना. आता माझ्या गरजवंत भावांनो, विचार करा, 3 महिने 13 दिवस वय असलेल्या या कुकुल्या संघटनेला इतकं यश आणि हा लाखोंचा डोळ्या देखत होणारा खर्च कसं काय बरं शक्य झालं असावं या संघटनेला? ही एक स्कीम आहे. या स्कीमला लाडकी संघटना योजना म्हणूया आपण. मराठे आता हुशार झालेत. काळासोबत मराठा बदललाय. समजून चुकलाय की कुठलंही आंदोलन सरकारच्या छत्रछायेत असल्यावर 100% यशाची हमी आलीच. तर अधिष्ठान संघटनेचा कार्यक्रम एकदम सेट होता. संघटना बळकटीकरणाच्या नावाखाली जमेल तिथे भेटीगाठी करून मराठ्यांना भरकटण्याचं काम जोरात चालू होतं. इनफॅक्ट याही पुढे जाऊन कॉर्पोरेट पद्धतीने आयटी सेल उभा करण्याचा प्रयत्न होता.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जाळ्यात ओढणं चालू होतं. प्रभावी वक्त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे, हे उद्योग सर्रास चालू होते. नव्हे नुसतं आश्वासनच नाही, तर ह्या सगळ्या सेटअपसाठी फायनान्स म्हणजे पैशाचं वाटप, गाड्या पुरवणे, खाणं पिणं राहणं त्याच्यातच आलं. काय मागशील ते मिळेल, फक्त ताईसाठी भाषण कर बाबा. पुढे समाज आणि मागे ताई दिसली पाहिजे बस. आणि आपल्या पाटलांचं याच्या अगदी उलट, पुढे पाटील आणि त्यांच्या मागे सगळा समाज आहे. याचं कारण दादानं सिद्ध केलेला प्रामाणिकपणा. अरे उदात्त हेतूला पूर्णत्वासाठी कधी पैसे वाटावे लागत नसतात. समाज पैसा उभा करतो, कोणती एखादी संघटना नाही. माहिती तर अशी आहे की या संघटनेचे काही हस्तक अंतर्वलीत जाऊन मराठ्यांचं पवित्र तीर्थस्थळ वाटू पाहत होते. मंडपात येणाऱ्या जाणाऱ्याला भेटणे, त्यांचे नंबर गोळा करणे, हे असले धंदे करत होते. कशासाठी तर तुम्हाला समजलंच असेल. पण मराठे आता हुशार झालेत. मराठ्यांनी सावधगिरी बाळगल्यामुळे या संघटनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळतच नव्हता. दिवसा मागून दिवस चालले होते आणि संघटनेने तर सुपारी घेऊन ठेवली होती. इकडं आता पाटलाच्या घोंगडी बैठका सुरू झाल्यानं मराठ्यामध्ये चैतन्य आणखीन द्विगुणित झालं. त्यामुळे सरकारला झोप येईना आणि त्यामुळे सरकार आता या संघटनेला झोपू देईना. त्यामुळे या संघटनेचं शेवटी ठरलं की आता उपोषण करायचंच, पर्यायच नव्हता. सुपारी घेऊन बसल्यामुळे प्रेशरही तेवढंच होतं. मग काय, फटाफट मंडप, स्टेज, मीडिया आणि ताईला बसवलं उपोषणाला. फुल ताकद लावून सुद्धा पहिले 4 दिवस कुत्र बी फिरकना त्या मंडपाकडे. फोन करू करू कार्यकर्ते बोलवले तरी कोणीच येईना. नुसतं रात्रंदिवस जंगली रमी. यांचा नाकर्तेपणा लक्षात आल्यावर मामानं लावली त्याची यंत्रणा कामाला. 5व्या दिवशी पोलीस फौजफाटा, नेते मंडळीच्या वाऱ्या, घोषणावर घोषणा, नव्हे तर डायरेक्ट राज्यपाल, आणि हे सगळा तामझाम ऍडव्हर्टाईज करून राज्यभर पसरवायला आपली चाटुकार मीडिया. विषय जसा त्यांना पाहिजे होता तसा पसरत चालला होता. आम्ही पण टीव्हीवर पाहून राहिलो. त्याच्यात आपलेच कुठून कुठून फिरून तोंड काळ करून आलेले गद्दार माकड तिकडेच दिसा लागले. आणि मग मराठ्यांच्या मनात शंकेची चुकचुकणारी पाल घोरपड बनली. मराठ्यांनी लावली आपली गावठी एसआयटी. गावोगावी चौकशा सुरू झाल्या. गरजवंत मराठ्यांनी बहिर्जी नायकाच्या भूमिकेतून धडाधड माहिती काढायला सुरुवात केली. कोण कोण आहे, काय काय नाही, काय झालं, सगळंच. कुंपण शेत खातंय म्हटल्यावर मराठ्यांनी बी हे तण शोधून वावर स्वच्छ करायला सुरुवात केली. आता ह्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मराठे या नवसंघटकांच्या पार संडास बाथरूम पर्यंत जाऊन पोहोचले. उपोषण मंडपाशेजारीच हॉटेल, हॉटेलात मॅडमची रात्री राहण्याची, झोपण्याची, ब्रश, आंघोळीची व्यवस्था, जेवण, आराम, झोप, सगळं एकदम पद्धतशीर. दिवसा उपोषण आणि रात्री प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण, PM पोषण योजना. पार बाथरूम पर्यंत गेली आपली एसआयटी. बाथरूम मध्ये कोण एनर्जी ड्रिंक पोस्टी करतंय, मीडियाचा काय रेट ठरलाय, मंडपात आजूबाजूला कोण कोण बसतंय, प्रत्येक संघटना कार्यकर्त्यांचा भाव, सॉरी मजुरी काय, त्यात आपल्या राठोड मॅडम, सॉरी पाटील, सॉरी उमरे रात्री चराचरा बोलत्या आणि दिवसाला मीडिया समोर आली की ताईचे डोळे पांढरे होत्यात, हातच काय कापित्यात. बाई लय पोचलेली आहे बा. रात्री 10 नंतर मंडप रिकामा. उपोषण करते लॉज मध्ये मस्त एसी लावून सुमडीत कोंबडी असा पद्धतशीर कार्यक्रम. आणि ह्या सर्व उचापत्यांना खत पाणी कोणाचं तर आपले लाडके मामा आणि 40 चोरांचे काका. कशासाठी सांगा ना, कशासाठी? अरे गोरगरीब गरजवंत मराठा एवढा खुपाय लागला का यांना? एक गोष्ट लक्षात घ्या, गेली वर्षभर लोक स्वखर्चानं घरच्या चटणी भाकरीवर आंदोलनात खंबीर सहभागी आहेत. आपलं रक्त आटवत आहेत. कारण प्रश्न या प्रत्येक गरजवंत मराठ्यांच्या लेकराच्या भविष्याचा आहे. इंजिनिअरिंगला ऍडमिशनसाठी पैसे नाहीत आणि आरक्षणही नाही, म्हणून मराठ्यांच्या लेकीला आम्ही आंतरवलीत असताना समक्ष रडताना बघितलंय. मार्कशीट, लेकराने सिद्ध केलेले कॅलिबर हातामध्ये असतंय, पण यंत्रणे पुढे हातबल पोरं आणि त्यांचे गरीब पालक काहीच करू शकत नाही. हे आम्ही अनुभवलंय. हे आंदोलन जरांगे पाटलांचं नाहीये. हे आंदोलन आहे गरजवंत मराठ्यांचं, आमचं, आणि आम्ही देव मानतो जरांगे पाटलांना. शेकडो मराठ्यांची लेकरं गेली या मोहिमेत. मी तर म्हणतो हिंदू नाही मराठा खतरे में है. पण आता बस झालं. मराठ्यांना आता कळून चुकलंय. 4 दिवसापासून या नकली उपोषणाबद्दल आणि त्या संघटनेबद्दल मराठ्यांनी स्वतः सगळं उकरून काढलंय. आता हे नकली उपोषण आम्ही मराठे एका गारुड्याच्या खेळाप्रमाणे मनोरंजन म्हणून पाहतोय. कारण आमच्यासाठी हा मुद्दा आता वैचारिक राहिला नसून थट्टेचा विषय झालेला आहे. आणि लवकरच तुम्हाला आनाजी पंत आणि त्यांचे सहकारी असेच मराठा रूपी हत्तीच्या पायाखाली सापडलेले दिसतील राजकीय दृष्ट्या. अरे नकली आंदोलन करते हो तुम्ही 5-50 टाळकी आता मराठ्यांच्या रडारवर आलेले आहात.
त्या बुजगावण्याच्या नादाला लागून कुठंस्तोवर गुलाल उधळून घ्याल। आता मराठे तुमच्याकडे बघत आहेत, विनाशकाले विपरीत बुद्धी। बाकी मराठ्यांनो, तुम्हाला वेगळं सांगायला नको, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोहोचवा। एकदम सतर्क राहा, आचारसंहिता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्याच्यामुळे चौफेर लक्ष असू द्या। षडयंत्र घडत राहतील, आपल्याला गनिमाचा प्रत्येक कावा असाच उधळून लावायचा आहे। तर चला मित्रांनो, विषय लांबत चाललाय, अनेक गोष्टी राहिल्यात, काही मर्यादा आहेत, वेळ आलीच तर सगळं तुमच्या समोर मांडतो। 4 दिवसापासून माझा मित्र तिथून माहिती पुरवतोय, स्वतःचे कामधंदे बाजूला ठेवून, त्याचे धन्यवाद। मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते। एका मोठ्या शक्तीच्या विरोधात जाऊन परिणामाची चिंता न करता एवढं बोलण्याची हिंमत करतोय। ह्यात तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतो की ही परिस्थिती, ही माहिती आपल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ शेअर करा। आता आपणच आपली मीडिया होऊयात। धन्यवाद। जय शिवराय।